हरि ओम. नमस्कार. मी सौप्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवत गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 5वा अध्याय कर्मसन्यास योग आणि यात आपण आज पाहणार आहोत 18वा श्लोक. श्लोक असा आहे: विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. विनोबाजी म्हणतात, विद्या विनय संपन्न द्विजगाय तसा गज, श्वान चांडाळ हे सारे तत्वज्ञ समपाहती. अर्थ असा आहे की विद्या विनय यांनी युक्त अशा, तसंच ब्राह्मणाचे ठिकाणी, तसंच गायीचे, हत्तीचे आणि कुत्र्याच्या ठिकाणी, शिवाय चांडाळाच्या ठाई सुद्धा ज्ञानी लोक समदर्शीच असतात. आता इथे बघा, पंडिता हा शब्द वापरलेला आहे. तर पंडित हा शब्द पहिल्यांदा आपण या श्लोकात, दुसऱ्या श्लोकात बघितला होता, दुसऱ्या अध्यायात. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. नंतर परत पुढे चौथ्या अध्यायात सुद्धा एक श्लोक आपण बघितला होता. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः. तर आता म्हणजे पंडित हा शब्द भगवंतांनी यापूर्वीही वापरलेला आहे. तर सांख्य मार्ग किंवा ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग वेगळा असं, किंवा त्याची फळं वेगळी असं म्हणणारे लोक हे बालबुद्धीचे, असा आपण साधारण तिथे अर्थ बघितला होता. आणि पंडित असतात, जे ज्ञानी असतात, ते मात्र असं मानत नाहीत. म्हणजे आता पंडिताबद्दलची अजून थोडीशी स्पष्टीकरणात्मक व्याख्या या श्लोकात थोडक्यात आपल्याला बघायला मिळते. बरोबर. आता विद्या विनय आणि संपन्न, म्हणजे विद्या आणि विनय संपन्न असा ब्राह्मण. आपल्याला माहितीये की विद्या विनयेनं न शोभते. बरोबर. म्हणजेच काय की जन्माला ब्राह्मणाच्या पोटी आला, पण विद्याही नाही आणि विनयही नाही, तर त्याला ब्राह्मण म्हणायचं का? नाही. कारण चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुणकर्म विभागशः या श्लोकानुसार फक्त जन्माने तो ब्राह्मणाच्या पोटी आला किंवा शूद्राच्या पोटी आला म्हणून त्याचा तो वर्ण खऱ्या अर्थाने आपल्या ह्या व्यवस्थेला मान्य नाहीये. परंतु कालांतराने मात्र ते आहे असंच गृहीत धरून पुढचं सगळे आपले पिढ्या त्याप्रमाणेच कार्यरत राहिल्या. तर आता मुद्दा असा आहे की समजा हत्ती आहे, पण तो जर आपण जसा भोंडल्याच्या वेळेला पाटावर हत्ती काढतात की नाही चित्र, ऐलोमा पैलोमा गाणं आपण म्हणतो भोंडल्याचं. आता त्या पाटावरच्या हत्तीला म्हटलं तर व्यवहारात काही उपयोग आहे का? काही नाही. तो हत्ती काय प्रत्यक्ष काही उठून उभा राहून चालणारे किंवा पूर्वीच्या काळीच्या हिशोबाप्रमाणे युद्धावर काही जाऊ शकणार आहे का? काही नाही. ते फक्त चित्र आहे. मग तसंच असा हत्ती काय, आणि समजा खोटं खोटं पूर्वीनं अनेक अशा राजे राजवाड्यांकडे किंवा म्युझियम मध्ये सुद्धा असं भुस्सा भरून ठेवलेले वाघ, सिंह, हरिण, काळवीट असे प्राणी लहानपणी बघितलेले आठवत असतील नाही का? काही उपयोग नाही. त्यांचे डोळे वगैरे सुद्धा इतके अगदी लकाकणारे, म्हणजे असं इतकं तो जिवंत वाटतो ना प्राणी, असं वाटतं आत्ता असं आपल्याकडे स्वतःहून चालत येईल, झेपावेल. म्हणजे वाघ सिंह असेल ना, तर लहानपणी जर बघितलेला असेल ना, तर क्षणभर खरं तर भीतीच वाटते, पण प्रत्यक्षात त्यांचा काहीही उपयोग नाही. तसंच, अगदी तसंच की जन्मानी ब्राह्मण आहे पण विद्या नाही आणि विनय तर त्याहून नाही, मग असा ब्राह्मण काय कामाचा? आता पहिली गोष्ट अशी आहे की ज्ञानप्राप्ती तर ब्राह्मणांसाठी हे खूपच आवश्यक आहे. आणि त्याच्यात सुद्धा पुढे असं आहे की अहंकार ईश्वरचरणी किंवा गुरुचरणी लीन करावा. म्हणजेच काय की माणसानं विनयशील व्हावं. पण हे सगळं खरं म्हणजे कधी प्राप्त होतं हे करावंसं सुद्धा वाटतं जेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते. जे खरं ज्ञान असतं ना, तेव्हाच विनय सुद्धा येतो बरं का. म्हणजे जे उथळ ज्ञान असतं ना, तेव्हा तो विनय सुद्धा येत नाही. असं म्हणतात ना, मला आत्ता मुद्दा एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण जे म्हणजे ज्ञानाने मनुष्य कसा होतो तर भरून जातो ना, आणि भरलेलं पारडं हे नेहमी
खाली असतं आणि खाली असतं म्हणजेच ते जमिनीला स्पर्श करणारं असतं. म्हणजेच आपण म्हणतो ना की पाय अजून जमिनीवर आहेत. आणि जे हलकं असतं कापूस हलका असतो, त्यामुळे तो कितीही 10 किलोचं पोतं करा नाहीतर 100 किलोचं पोतं करा, म्हणजे क्विंटलभर कापूस घ्या नाहीतर एवढासा चिमूटभर कापूस घ्या, तो हलकाच राहतो. त्याचं वजन म्हणावं तसं काही पारड्याला होतच नाही. पारडं काही त्याचं खाली झुकत नाही, तो असा तरंगतच राहतो. अगदी तसंच आहे. मग आता की ज्ञान जेव्हा खऱ्या अर्थाने प्राप्त होतं तेव्हा माणूस खराच विनयशील होतो. कारण ज्ञानाने ना आपण म्हणतो ना की माणसाला ना आपण म्हणतो ना की वेटेज वाढतं समाजात, आपण म्हणतो की नाही. तर तसंच आहे ना की त्याचं ना आपण म्हणतो ना की मूल्य वाढतं. आणि मग म्हणजेच काय होतं तर तो भार त्याच्यावरचा वाढला की तो आपोआप खाली झुकतो. आणि मग तसंच विनयशीलता म्हणजे काय तर विनयशीलता म्हणजे अजून एक सुंदर व्याख्या माझ्या वाचनात आली, ती अशी की मनाची धडपड थांबणं, मन शांत होणं. जसं अग्नीमध्ये इंधन टाकणं थांबवलं तर पहिलं इंधन जाळून अग्नी शांत होतो, तसंच मनाचं आहे. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या आवडीनावडी, काम, क्रोध इतके विकार सतत उफाळत असतात. त्यामुळे मनामध्ये विक्षेप निर्माण होतच असतात आणि आपल्या कर्मांमुळे आपण त्यांना सतत खत पाणी घालतच राहतो. पण म्हणूनच कर्मयोगाचं जर अनुष्ठान केलं तर काय होतं की आता कर्म म्हणजे जे आपल्या वाट्याला येईल ते कर्म, मग त्याच्यात आवड नावड नाही. म्हणजे आता असं आहे की स्वच्छता कर्मचारी म्हणून करणाऱ्या जर त्याच्या वाट्याला ते काम आलं असेल तर आता तिथे आवड निवड करून चालेल का हो? नाही. मागेही मला वाटतं मी उदाहरण दिलं होतं की घरी येणारी कामवाली असते की नाही, ती कशी स्वच्छ आवरून छान व्यवस्थित साडी वगैरे नेसून येते, कारण ती तिचं कर्म करायला आलेली असते ना, कधीही गबाळ्यासारखी येत नाही. पूर्वीच्या काळातल्या जरा होत्या येऱ्या गबाळ्या वेंधळ्या, पण आताच्या जर तुम्ही कामवाल्या, पोळीवाल्या, स्वयंपाकवाल्या जर बघितल्या तर त्या अजिबात स्वतःला कमी लेखून वावरत नाहीत. अगदी व्यवस्थित. म्हणजे मला तर आठवतंय ना की आमच्या इथली एक कोपऱ्यावरची भाजीवाली आहे ना, तर ती ना सणासुदीला प्रत्येक वेळेला अगदी छान जरीची काठापदराची साडी व्यवस्थित वेणी फणी करून भाजी विकायला बसते. ती म्हणते का हो ताई, म्हणजे मला कौतुक वाटतं तिचं. ती म्हणते ताई, सगळा जन्म तर आपला असाच भाजी विकण्यातच जायचा ना, मग कधी अंगाला ते कोरं पातळ लागायचं. जुना शब्द वापरला पातळ साडी, अंगाला कधी कोरी साडी लागायची. पण आपल्याच कष्टावर आपण साडी विकत घेतो आणि मग त्या काय कपाटात ठेवायला का हो? असं म्हणतात म्हणे की फाडी त्याला साडी. तर वापरायची. भाजी विकणं हेच जर माझं कर्म आहे, मग ती भाजी विकायला आज चांगला दसऱ्याचा सण आहे, मलाही वाटतं की नवीन साडी नेसूनच भाजी विकायला बसावं. होईना का घाण, झाली तर झाली, धुता येईल, काय एवढं, फाटली तर फाटली, नवीन साडी माझ्याच कष्टाने मी परत घेणार आहे. पण मी माझं कर्म करताना जर मी नवीन साडी नेसून मला आनंद वाटत असेल तर मी ते कर्म आनंदाने व्यवस्थित पार पडावं म्हणून मी नक्कीच नवीन साडी नेसूनच भाजी विकायला बसणार आहे. अगदी किती क्षुल्लक भाजीवालीचा हा विचार आहे, पण आपल्याला प्रत्येक कर्म करताना म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान हा जो शब्द वापरला त्याच्यासाठी मी हे उदाहरण दिलं की प्रत्येकाने आपल्या वाट्याचं जे कर्म आहे तर ते अशा प्रकारेच केलं तर आपोआपच मनातले हे सगळे विकार आहेत ना हे कमी व्हायला लागतात. आणि मग हे विकार कमी झाले की काय होतं तर सत्वगुणाचा उदय होतो. आणि म्हणजेच काय होतं की सत्वगुणांचा उदय झाला की विषय किंवा हे सगळे म्हणजे ही सगळी ज्या षड्रिपू आपण ज्यांना म्हणतो तर त्यांचा सुद्धा प्रभाव जो असतो ना तो आपोआप कमी होतो. मग त्यांचा प्रभाव कमी झाला म्हणजेच काय होतं तर मनाला हे नवीन सारखं भस्मसात करणारं इंधनच मिळत नाही आणि मग
हळूहळू सारखं म्हणजे त्या आपल्या ज्वाळा पेटतायत, तुम्ही त्याच्यात भर घालताय. आपण म्हणतो ना की क्रोधाग्नी भडकवू नको, माझ्या आगीत तेल ओतू नको. आपण म्हणतो ना की एखादा जर चिडला असेल ना तर दुसऱ्यांनी जरा सबुरीने घ्यावं, शांतपणे घ्यावं, फार त्याला समजवायच्याही नादी जाऊ नये. आणि अशा वेळेला ना त्याला ना अक्कल शिकवायला तर मुळीच जाऊ नये. काहीही त्याला समजत नाही, त्याच्या डोक्यात ते शिरत नाही, उलट त्याचा रागाने राग अधिक वाढत जातो. दुसऱ्यांनी ना समुपदेशक या नात्याने जर विचार केला तर त्याला जे काय बोलतोय ना ते बोलू द्यावं शांतपणे. कारण एकदा मनातलं एकदा भरभर भरभर बोललं, ओकडं म्हणतात ना अक्षरशः, ते झालं ना की तो माणूस त्याचाच 10 मिनिटांनी शांत होण्याची शक्यता ही 50% वर असते. हे लक्षात घ्या. त्या उपर नाही शांत झाला तर दुसरे प्रयत्न मग करायला आपणही मोकळे असतो. मग हेच तर आहे की हळूहळू मन शांत करण्याची जी प्रक्रिया आहे ती स्वतःवर जेव्हा वेळ येते तेव्हा स्वतः तो प्रयत्न करावा. पण कधी जर दुसऱ्यासाठी आपण तिथे समोर असू तर दुसऱ्याला सुद्धा आपल्याला शांत करता आलंच पाहिजे. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हाच ते विनयशील होतं. आणि हे सगळं कशाच्या मदतीनं घडतं तर सतत श्रवण, मनन, चिंतन हे केल्यामुळे ना त्याचा प्रभाव आपल्या कळत नकळत मनावर हो, अगदी मनाच्या प्रत्येक कणाकणावर याचा प्रभाव पडतो. मनाची जी स्पंदनं असतात, ज्या लहरी असतात, त्या आपोआपच अशा सकारात्मक ऊर्जेनीच भारलेल्या तयार व्हायला लागतात. आणि मग खऱ्या अर्थाने हे विद्या विनय संपन्ने हे जे म्हटलंय ना ते खऱ्या अर्थाने लागू होतं. मग ते कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. ज्याच्याकडे विद्या आहे तो विनय संपन्न होणं हेच फक्त भगवंतांना अभिप्रेत आहे. आता इथे बघा याच श्लोकात भगवंतांनी दुसरं पण वापरलंय की श्वपाक. श्वपाक म्हणजे काय हो तर चांडाळ. आता चांडाळ कोणाला म्हणायचं तर आपण एक म्हणजे अपशब्द या अर्थाने पण चांडाळ हा शब्द वापरतो. आणि दुसरं जो काही खातो, काही पितो, कसाही वागतो, बोलतो, कुठेही झोपतो, उठतो, काहीही केव्हाही मन मानील तसं वागतो, कसलाही विधिनिषेध बाळगत नाही, तो झाला चांडाळ म्हणजे दुष्ट किंवा कुकर्मी. आणि ह्याच्यात चुकून तरी आपण कुठे आहोत का याचा विचार आपण करायचा. म्हणजे एका बाजूला भगवंतांनी विद्या विनय संपन्न अशा ब्राह्मणाचं उदाहरण दिलंय आणि दुसरीकडे चांडाळाचं म्हणजे अगदी वाईटातल्या वाईट माणसाचं उदाहरण दिलंय. आणि याच्यामध्ये गंमत अशी आहे की भगवंतांनी 3 उदाहरणं प्राण्यांची दिली आहेत. ती म्हणजे बघा गाय, हत्ती आणि कुत्रा. आता कसं काय हे भगवंतांनी जमवलं असेल? हे 3 तर साधे प्राणी आहेत आणि त्यांच्यामधून आपल्याला काही शोधायला सांगितलंय भगवंतांनी. हो, आता बघूयात. गाय सत्वगुण म्हणजे परिपूर्ण सत्वगुणांनी युक्त अशी गाय, आपण गायीला गोमाता मानतो. हत्ती हे ना थोडंसं रजोगुणाचं प्रतीक आहे. शांत असला तर तो हत्ती वेगळा आणि तो जर मदमस्त झाला तर त्याचं तो स्वरूप वेगळं दाखवतो. म्हणजे हत्ती दोन्ही रूपामध्ये असू शकतो, तो रजोगुण. आणि कुत्रा हा काही आपण तमोगुणाचं प्रतीक म्हणत नाही आहोत, पण तरीही तो स्वामीनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यांचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि इथं भगवंतांना आता हेच अपेक्षित आहे की माणूस आहे पण तो जर चांडाळ वृत्तीचा आहे, म्हणजे खरं म्हणजे तो मनुष्य देहधारी पशुच म्हणावा लागेल. आणि तोही जर खालच्या दर्जाचा पशु असेल तर या 3पेक्षा सुद्धा वाईट असू शकेल. तर आता प्राणी असतात की नाही तर ते न उपजत त्यांच्या स्वभाव धर्माप्रमाणे वागतात. होता होईल तर ते काही कोणाच्या
उगाच वाट्याला जात नाही. आपल्याला माहितीये वाघ सिंह सुद्धा त्यांना भूक लागेल तेव्हाच ते शिकार करतात. ते आयती शिकारही कधीही कोणाचीही ओरबाडून घ्यायला जात नाही. आपल्याला तरी खूप बुद्धी आहे, प्राण्यांना ना तेवढीच बुद्धी दिलेली आहे. फक्त निसर्ग नियमाप्रमाणे वागण्या इतपतच त्यांना बुद्धी दिलेली आहे. आणि प्राणी मात्रांमध्ये मानव जातीतला उच्च ब्राह्मण आणि नीच चांडाळ यांच्याशी समान वागणं हे इथे भगवंतांना अभिप्रेत आहे. आणि माणुसकीची जी व्यापक भूमिका आहे त्यावरूनच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवायच्या आहेत. आपण कसं वागावं, म्हणजे आता एखाद्या माणसामध्ये दोष असला तर त्याचा उच्चार आपल्या वाणीनं करू नये. त्याच्यामध्ये जो चांगला गुण असतो ना तोच परत परत हायलाइट करावा, परत त्याचबद्दल बोलावं. आपण सुद्धा त्याच्याबद्दल विचार करताना ना एक तो जो चांगला गुण असतो ना त्याचाच विचार करावा, तोच आठवावा. आता ज्योतिषशास्त्राप्रमाणे सुद्धा कुंडलीमध्ये आपल्याला माहितीये हे सगळे नवग्रह त्यांनी ही युक्त कुंडली असते. कधी कधी गमतीने ज्योतिषी असंही सांगतात की या कुंडलीमध्ये ना तुमचा ना फक्त गुरु हा ग्रहच उच्चीचा पडलाय, बाकी सगळे ग्रह ना जवळजवळ झोपलेत. पण काही हरकत नाही, हा जो उच्चीचा गुरु आहे ना हाच तुमची सगळी पत्रिका, तुमचा अवघा जन्म तारून नेण्यासाठी सक्षम आहे. तसंच आपल्याकडे 99 भले वाईट गुण आहेत, एक जरी चांगला गुण आहे तरी आपल्याला त्या एका गुणाचे हळूहळू टक्का वाढवत त्याच्यात म्हणजे असं म्हणतात ना की वर्धन करायचंय. सतत प्रयत्नपूर्वक वाढवत अधिकाधिक चांगलं होत जायचंय आणि आपली दृष्टी बदलायची, तिचा विस्तार वेगळा करायचा आहे. आणि हीच तर आपल्याला साधना करायची आहे. आणि ही साधना म्हणजेच शेवटी समत्वाची सिद्धी आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे भगवंत इथं तेच सांगतायत की ज्ञानी लोक असतात की नाही, ते विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण असेल, गाय असेल, हत्ती असेल, श्वान म्हणजे कुत्र असेल किंवा चांडाळ कुणीही असला तरी त्याच्याकडे ते समान बुद्धीनच बघतात. समत्वै योग उच्यते हा जो संदेश भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात दिलेला आहे तर तो कर्म मार्गाने साध्य होतो. ज्ञान मार्गाने तर होतो, पण कर्म करून कधी कधी आपण म्हणतो ना की दुसऱ्यालाही हातभार लावावा. का तो केरवाला आला नाही म्हणून आज जर एखाद दिवशी मीच जर हातात झाडू घेऊन केर काढला, काय माझ्या स्टेटसमध्ये असा फरक पडणार आहे? काय धरणी माता मला तिच्या पोटात मला गडप करणार आहे का आकाशात मी गुप्त होऊन जाणार आहे? काहीही होणार नाहीये. उलट मी ज्या जागेवर बसणार आहे, उठणार आहे, ती माझी जागा स्वच्छ राहिल्यामुळे दिवसभर मी सुद्धा शांतच राहणार आहे. आणि अशा पद्धतीनं आता भगवंत 19व्या श्लोकात अर्जुनाला नेमकं काय सांगणार आहेत आपण जाणून घेणारच आहोत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत हरिओम.